नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला जगप्रसिद्ध अशी कर्जतची सीपी आमटी दाखवणार आहे. खूप अप्रतिम टेस्ट तिला आहे, खूप टेस्टी आहे. तर इथे पहा, मी लगेच सुरुवात केलेली आहे. तर इथे मी चण्याची डाळ 1 वाटी छोटी घेतलेली आहे, 1 वाटी उडदाची डाळ छोटी वाटी, 1 वाटी तुरीची डाळ ती पण तेवढीच, माप एकदम परफेक्ट, 3 वाट्या 4 वाट्या सारख्याच तुरीची डाळ. आणि ही मसूरची डाळ घेतलेली आहे. हे बघा, तर 4 वाट्या घेतलेल्या आहेत ना आपण. हे आता मी काय केलेले, पहिल्याच धुवून स्वच्छ घेतल्या होत्या आणि कपड्यांनी पुसून आणल्या होत्या आणि वाट्या भरून भरून ठेवल्या होत्या. ह्या वाट्या तर आहे. याच्यात मीठ टाकायचं, गॅसवर ठेवायचं, जरासं मीठ टाकायचं, चमचाभर याच्यात तेल टाकायचं. पहा, तर मी तेल टाकते थोडंसं. मीठ तर टाकून झालेलं आहे आपलं. तेल टाकून घेते आता, चमचाभरच टाकायचं तेल. हे पहा, अजून एक घेते चमचा, छोटा आहे ना. तर हे 2 चमचे तेल टाकलेले आहे मी. आणि हे छान असं भाजून घ्यायचं. हिला भाजल्यामुळं काय होतं, तुम्ही लोखंडी तव्यावर भाजलं तरी चालेल आणि ह्याच्यावर भाजलं तरी चालेल, म्हणजे दोन्ही ह्याच्यावर, कोणी कशावरही भाजा. तर लोखंडी तव्यावर भाजलं आणखीन आपल्याला थोडं आयन भेटतं ना, तर लोखंडी तव्यावर भाजलं तर आणखीन उत्तम. तर माझ्याकडे आता लोखंडी तवा नाही, तर हे अशा पद्धतीने भाजून घेते. तर हिला छान अशी खमंग भाजून घ्यायची डाळ. बारीक गॅस केलेला आहे, जास्त फास्ट नाही. आणि हे डाळ आहे ना, पूर्ण अशी भाजून घ्यायची व्यवस्थितशीर. ही आमटी म्हटलं ना तर खरंच ही जबरदस्त आहे. आणि जगप्रसिद्ध म्हणतात ना, जगप्रसिद्ध ही आमटी आहे. कर्जतची सीपी आमटी म्हटलं का लगेच जेवायला बसतात लोक. अशी ही आमटी होती, जबरदस्त. नक्कीच पहा तुम्ही. काही काही जागच्या म्हणतात ना, एखादी कशी, आता पुणेरी मिसळ झालं, मुंबईचा वडापाव, हे असे काही वेगवेगळे म्हणजे जागचे फेमस आहेत. ते फेमस तुम्हाला दाखवते. ती कर्जतची सीपी आमटी एकदा बनवून पहा, तृप्त होसाल, मन तृप्त होईल तुमचं खाऊन. तर इथे मी आता डाळ शिजत घालणार आहे. डायरेक्ट पाणी ओतून 2 ग्लास पाणी ओतून शिजत ठेवते आता गॅसवरती. इथे बाजूला लगेच मी कांदा असा फोडायचा. पहा तुम्ही कसा फोडते मी. असा घ्यायचा कांदा, असा फोडायचा आणि हा गॅसवर ठेवायचा. गॅसवर भाजायला खोबऱ्याचा 1 तुकडा गॅसवर ठेवायचा, लसणाच्या 2 कांड्या ठेवायच्या आणि भाजून घ्यायचं असं गावरान पद्धतीने. मग पहा चव त्याची आमटीची. आपण कांदा खोबरा असं तव्यावर भाजलं तरी चालतंय. समजा नसलं तुम्हाला भाजायचं असं तर तव्यावर पण भाजू शकता, पण असं भाजल्याने मजा कोणी आवरच असते. तर नक्कीच पहा तुम्ही. असं भाजून घेते मी मस्त. तर हे बघा, बऱ्यापैकी झालेलं आहे हे. तर हे पण लसूण पण काढून घेते आणि कांदे जरा राहू दे थोडा वेळ कांदे भाजू द्या. तोपर्यंत आपण इकडे यांचं लसणाचं कांद्याचं फोडून घेते. लसूण त्याची साल नाही काढणार, नुसती सालं काढणार आहे त्याची, फक्त आतली टरपल असतं ती काढणार आहे. साल तसंच ठेवणार आहे. ज्याचं निघन त्याचं निघन, नाही निघलं तर तसंच ठेवायचं. काही काहींचं निघते, काहींचं नाही निघत. तर हे खोबरं पण मी आता बारीक तुकडे करून घेतले. आता हे खोबरं काय करायचं, पहिलंच वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये. हे सर्व घेतलेले आहे साहित्य, का हे जरासं वाटून घ्यायचं पहिलंच. तर मी दाखवते, पहिलं वाटून घेते जरासं, का की एकसाथ वाटल्यानं तर खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात. पटकन फिरून घ्यायचं, थोडंसं लगेच फिरतं, ते बारीक होतं लगेच. हे पहा, झालेलं आहे आपलं खोबरं, मस्त भाजलेलं आहे. आता ह्याच्यात मी कोथिंबीर, देठांवाली कोथिंबीर, कढीपत्ता, भाजलेला तो कांदा आणि तो लसूण, आणि राहिले आपले आलं. का आलं घेते आता, 1 इंचाचा तुकडा आहे, त्यातला अर्ध घालणार आहे मी. हे असं अर्ध घातलेलं आहे मी. पहा आता
आणि ह्याच्यात पाणी ओतायचं आणि चांगलं बारीक वाटून घ्यायचं मस्त. तर पाणी बी घेतलं आणि हे पाणी ओतायचं चांगलं, बरेच पाणी ओतायचं का की अजून बी थोडं ओतते हे बघा. आणि ह्याला बारीक वाटून घ्यायचं मस्त. हे बारीक वाटून घेतलेले, डाळ पण शिजलेली आपली कुकरमधली, हे पण वाटून घेतलेलं आहे. तर डाळ बघा कशी शिजलेली आहे. तर 2-3 डाळी आहेत. त्या चण्याची डाळ थोडीशी जाडीच राहिली असेल आणि त्या दुसऱ्या डाळी जरा शिजल्या असेल चांगले. पहा अशाच लागतात आपल्याला. हे पहा अशाच पद्धतीने शिजायला लागतात डाळी. जराशी मी रवीने घोटते आणि बाजूला ठेवते. काय घोटायची एवढी जरूर नाही, होतात ते आपले फोडणी दिली का छान होतात. आता आपल्याला 10 माणसांची जवळजवळ करायची ही डाळ. एवढं मी तेल घातलेलं आहे पहा. जराशी चमचमीतच लागते आणि जास्त करायची आहे ना 10 माणसांची म्हणजे एवढं तेल हवीच आपल्याला. आणि ही जराशी जास्त तेल माझ्या मट्टी घातलं तर आणखीन छान होती. तर पहा तुम्ही आता मोहरी टाकलेली आहे, तेल टाकलेलं आहे. आता ह्याला छान फुलून द्यायचं मोहरीला. मोहरी फुलल्यानंतर जिरं टाकायची आपल्याला मैत्रिणीने. हे बघा आता जिरं टाकते. टाकून दिलं जिरं. छान आता फोडणी बसली बाई ह्याची. तेजपत्ता टाकायचा. 2-3 पानं टाकलेली आहे तेजपत्त्याची. चांगला लाल होऊन द्यायचा तेजपत्ता पण. ह्या 2-3 मिरच्या होत्या माझ्या, लांबड्या पण होत्या, गोल पण होत्या, त्या पण टाकल्या. लसूण अख्खाच टाकायचा, टेचायचा नाही. आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकायचा. छान फोडणी अशी खमंग बसली बाई. हिरवी मिरची पण एक टाकली. मस्त खमंग फोडणी बसली बाई त्याला. पहा किती छान फोडणीचा सुगंध सुटलेला आहे. आता कोथिंबीर अजून थोडी टाकते. काही मसाले पण घेतलेले आहेत पहा मी. अजून मिरची टाकलेली आहे थोडीशी. आणि आता ह्याला हे मसाले वापरते आता मी जरा. ह्याला होऊन द्यायचे जरासं थोडंसं. तर ही जगप्रसिद्ध आमटी म्हणतात ना तशी. तर इथे बघा कांदा लसूण मसाला, लाल तिखट, धने पावडर, हळद, गरम मसाला आणि हळद पावडर, हिंग एवढे घातलेले आहेत मी. ते हलवायचे, लगेच हलवायचे, लगेच आपल्याला मसाला ओतायचा मैत्रिणींनो. आता लगेच मसाला ओतायचा का की तो लगेच करपत नाही. करपलं नाही पाहिजे आपला मसाल्याला. अशी तरी आली पाहिजे वरती. पहा तरी येण्याचं आता तुम्ही असं दिसणार तुम्हाला. हा मसाला काळा वाटतो खोबऱ्यामुळं, ते भाजल्यामुळं. पण तसा तुम्ही आता वरती शिजल्यावर तुम्हाला कळेल कशा तयार होते ते. पाणी ओतायचं आता. डाळ ओतायची, पाणी ओतायचं, सगळं काही ओतायचं पटापट. आणि आता डाळ शिजवलेली आहे ना ती ओतून द्यायची त्याच्यामध्ये. मस्त ही जगप्रसिद्ध कर्जतची सिप्पी आमटी म्हणतात त्याला. सिप्पी आमटी म्हणजे काय अर्थ आहे बघा त्या आमटीला. पण फार सुंदर लागते, फार टेस्टी. भातावर तर विचारू नका एवढी. ती लोक करतात अशी कर्जतवाली लोक ना. रोजच्या जेवणात तर त्यांचे बऱ्यापैकी हॉटेलमध्ये असतीच. रोजच्या जेवणात पण कोणी पाहुणे आलं तर सिप्पी आमटी बनवलं तरी खुश होतात ती लोक. आणि असं काही मोठे मोठे फंक्शन असले तर इथं वरण भात करायच्यावर सिप्पी आमटी करतात आणि ती देतात. फार छान लागते ती. मसाला असा कांदा खोबऱ्याचा वाटून घालतात, लसूण, गरम मसाला टाकून, लाल तिखट टाकून मस्त अशी आमटी. आपली साराची आमटी कशी होती, पोळ्यांची आपण करतो कटाची आमटी, त्या पद्धतीने टेस्ट लागते आमटीला. पण चव मात्र वेगळी आहे जराशी मस्त. आता हिला छान अशी बारीक गॅस करून उकळून द्यायची आपल्याला. एकदम बारीक गॅस करायचा. बारीक जेवढा गॅस करीन तेवढं उकळून देईन तेवढी ना त्याला तरी आपाप येत चालणार वरती. जेवढी आपण उकळणार ना तेवढी तरी आपाप त्याला अशी मस्त रंग येणार वरती त्या आमटीला. तर आता आपल्याला मीठ टाकायचे. अजून मीठ टाकून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा मीठ टाकायचं आता. मस्त मीठ त्याचं चवीनुसार. आपण पहिलं मीठ टाकलं होतं ते लक्षात ठेवायचं. की भाजताना पण जरा मीठ टाकलं होतं आपण थोडंसं, तर ते पण लक्षात ठेवायचं. आपण भाजल्यामुळं बी त्याला खमंगपणा येतो आणखी ना. तर मी मीठ टाकलेलं आहे. आता 10 माणसांची केलेली आहे मी.
भरपूर केलेली आहे, तुम्हाला किती करायची तेवढी करू शकता. तर इथे कमी करायचे तर एक एक चमचा घ्यायचा पूर्ण डाळी. आणि मी आता छोटी वाटी भरून घेतली होती. आता याला चांगली उकळून द्यायची. तर ह्याला चांगलं 5 मिनटं तरी उकळून देणार आहे, बारीक गॅस करून. नंतर तुम्हाला दाखवते कशी कशी ती होणार आहे, काय होणार आहे त्या आमटीचं, कसा रंग येणार आहे त्या आमटीला, काय काय होणार आहे ते नक्कीच पहा. सुगंध तेवढा फार सुटलाय घरामध्ये, विचारू नका, एवढा सुगंध मस्त परगटलाय त्याचा. तर तुम्ही बनवले तुम्हाला समजेन आता कशी काय अहो ती लोक असं आमटी म्हटलं ना, ती लोक एवढे खुश होतात ना. अशी ही आमटी म्हटलं कर्जत साईडची लोक खूप, सिप्पी आमटी म्हटलं का जेवायला जायचं आपल्याला, चला. अशा पद्धतीने ही आमटी होती. आता जवळजवळ झालेलीच आहे माझी, बऱ्यापैकी उकळी आलेली आहे त्याला छान अशी बघा. जे जे बारीक करून ठेवले भरपूर, अजून बारीक करा, अजून उकळीन छान, अजून त्याला तरीन. मस्त सुगंध सुटलेला आहे, गरगरीत वाटते आमटी, एकदम रसरशीत म्हटलं तरी चालेल. ह्या मिरच्या टाकल्या आहेत वरती, त्या तरंगलेल्या आहेत. आणि पहा आता मी प्लेटमध्ये पण काढून दाखवणार आहे तुम्हाला, एक वाटीमध्ये. तर तुम्हाला कळेन रंग तिचा किती मस्त प्रकटलाय तो. पहा तो रंग, आणि पहा ती फेस निघालेला आहे त्याचा, आणि रंग पहा किती सुंदर सुटलेला आहे. मैत्रिणी, ही सिप्पी आमटी आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.